मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या प्लॉट मध्ये आपण तुरीचं आणि सोयाबीनचं नियोजन केलेलं आहे. तर आपण इथे एका बेडवर तूर आणि एका बेडवर सोयाबीनचे 2 तास या पद्धतीने इथं या वावरामध्ये नियोजन केलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता मी तूर हे सुरुवातीलाच एक एक दाना तर तूर हे कुठं कुठं निघत आहे बघू शकता इथं. निघत आहे कारण केली होती. आणि तसेच त्याच दिवशी मी एक बेड सोयाबीनचा सुद्धा टोकन केला. आता तुम्ही सोयाबीन सुद्धा कुठे कुठं निघत आहेत. आणि हे जे आहे मित्रांनो ते मी आज टोकन केलं म्हणजे 4-5 दिवसा वावर. आणि यामध्ये मी काय केलंय मित्रांनो की एक बेड सोयाबीन वर 2 तास टोकन आपला 4.5 4.5 फुटाचा बेड आहे मित्रांनो. आणि जे तुरीचा बेड आहे तुरीच्या बेडवर खूप असे बाजूनं आता जसं इथे मधात तूर आहे जसे हे 2 तास मी सेंटरला घेतले बेडच्या वर. इथं काय केलं की जे कचऱ्याचं नियोजन आहे हे म्हणजे माझ्या तरी मते असं नाही की तुरीच्या बाजूने सोयाबीन कोणी कोणी घेत नाही, पण मी घेतलाय. काऊन घेतलाय की कचऱ्याचं, कारण की बघू शकता इथून डायरेक्ट हे तुरीचं अंतर एवढ्या दूर असतं खूप मोठं, म्हणजे हा गॅप जो आहे इथं कचरा निघला असता असं मला वाटतं. पण मी काय केलं मित्रांनो, जे नाली आहे हे थोडं खाली घेतलं. तुम्ही याच्या कम्पेअर मध्ये बघू शकता हे जास्त वर आहे बेडवर. हे 2 तास हे वर आहे, पण हे पूर्ण जे खालून टोकन केले म्हणजे आपली सेंटरला दूर राहील आणि खालून एक ते कचऱ्याचा आहे की बॅग बसण्यासाठी, एक ते कचऱ्याचा वाढ पण बसण्यासाठी असं मला वाटते. वाढ पण होऊ शकते असं मला वाटते. खूप सारे लोक आहे की ते तुरीचा बेडला डिस्टर्ब नाही करत, म्हणजे तुरीचा खूप स्पेशल बेड ठेवते. पण मला वाटलं का एवढी जागा आहे तर होऊ शकते म्हणून मी इथे सुद्धा 1 तास. हा आपला 3.5 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो तुरीचा पूर्ण. इथे म्हणजे तूर प्लस सोयाबीन आहे. यामध्ये आपण सावी आणि तशीच म्हणता येईल सावी प्लस चारू, अंकुरची चारू ही तूर पूर्णपणे टोकन केली आहे. आणि तसेच सोयाबीन मध्ये उर्दू तूर ही जात आपण निवडली आहे मित्रांनो. यामध्ये आपण काय केलंय ते थोडं उंच वाढते म्हणून ते मध्यातल्या बेडवर घेतलं. आणि खोकं थोडं ठिंग आहे म्हणजे तुरीला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे म्हणून काय केलं आपण मित्रांनो, तुरीच्या बेडवर आपण खोकं घेतलं बाजूनं, म्हणजे खोकं हे थोडं कमी वाढणार आणि तुरीला म्हणजे असं दाबणार नाही. सहसा तूर दाबणार नाही मित्रांनो आपली मधात सोयाबीनच्या, कारण की तूर आपण 8 दिवस पहिले टोकन केलंय ना. आता आपली तूर तुम्ही बघू शकता कुठे कुठे निघली आहे. आणि सोयाबीन जी आहे इथून अजून 4-5 दिवस म्हणजे निघासाठी जमीच्या बाहेर वेळ लागणार. मग तर म्हणूनच आपली तूर जोपर्यंत ती मोठी होऊन जाणार आणि तुरीला सोयाबीन डिस्टर्ब नाही करणार आणि आपल्या जागेचा सुद्धा आपल्याला फायदा होऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा. आणि तसेच या प्लॉटमध्ये आता पुढे जाऊ उगवून येईल 10-15 दिवसांना तो व्हिडिओ मी नक्कीच टाकणार तुरीच्या प्लॉटचा. तसेच यावर अजून सामोरचा प्रवास जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.